100% महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक साहेब निवडून येणार आहेत। संजय दादा मंडलिक यांना विजयी करणं हे आमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न आम्ही सत्यात उतरणार आहे। संजय दादा मंडलिक बोलत नाहीत, पण आपल्या कृतीतनं ते काम करून दाखवतात। उमेदवार कोणीही असो, मोदी परत राज्यात आलेच पाहिजेत, देशात पंतप्रधान झालेच। संजय मंडलिक साहेबांचा विजय असो, आपकी बार मोदी सरकार। मोदी म्हणजे गॅरंटी आणि गॅरंटी म्हणजे मोदी। सगळ्यांना फक्त मोदीजी आणि मोदीजी पाहिजे आहेत। कुणासाठी आलाय तुम्ही आता इकडे? मोदीसाठी चालू मोदीसाठी आलाय। होय, मोदीसाठी। बीजेपीचं कामच तसं आहे हो, जास्त करून महिलांसाठी त्यांनी काम केलेलं आहे। गोकुळ सोबत गोकुल। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ गांधी मैदान इथं आता महिलांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आत्ता माझ्यासोबत इथं काही महिला आहेत, या महिलांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। मॅडम नमस्कार, कुठून आहे? कोल्हापूरमधून। कोल्हापूरमधून काय काय लोकांचा मॉब बघता, गर्दी बघता, महिलांचा प्रतिसाद बघता, काय वाटतंय? 100% महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक साहेब निवडून येणार आहेत आणि मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सगळ्या महिला आज इथं एकत्रित झालेलो आहोत आणि तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान मोदीजींना निवडून आणायचं आहे। यासाठी संजय मंडलिकच्या प्रचारासाठी आम्ही कायम म्हणजे 7 मे पर्यंत सक्षम राहणार आहोत। सगळ्या कार्यशील आहेत, सगळ्या बळकट आहेत महिला। सगळ्यांना फक्त मोदीजी आणि मोदीजी पाहिजे आहेत। त्यासाठी बीजेपीचा तसा गट मोठा आहे कोल्हापूर, फार मोठा आहे, फार मोठा आहे। काय वाटते? काय म्हणजे बीजेपीचं कामच तसं आहे हो, जास्त करून महिलांसाठी त्यांनी काम केलेलं आहे। महिलांसाठी जे काम केलेलं आहे बीजेपीने ते आतापर्यंत कुठल्याही केलेलं नाही आहे। तर त्यासाठी सगळ्या महिला ह्या फक्त बीजेपीसाठी सगळे काम करतायत। हातकणंगलेमध्ये कसं होईल तिकडचं काय? नाही, मी ते नाही सांगू शकत, पण कोल्हापुरातलं फक्त बीजेपी आणि बीजेपी, त्यासाठी संजय मंडलिक दादासाहेब निवडून येणार म्हणजे येणार 100%। तुम्हाला काय वाटतं? बायकांच्या ज्या आपल्या ज्या स्कीम होत्या, म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम होत्या त्या आपल्या तळागाळात पोचल्या होत्या का? ह्या मोदीजींनी आम्हाला जे सांगितलं की प्रत्येकापर्यंत ह्या पोचल्या पाहिजेत, ह्या पोचल्या, त्यांना कळाल्या, त्यामुळं 100% BJP सरकारचं येणार आणि मोदीजी येणार, संजय मंडलिक साहेब येणार। मॅडम नमस्कार। नमस्कार। काय सांगा? मोदी म्हणजे गॅरंटी आणि गॅरंटी म्हणजे मोदी, असं हे ब्रीदवाक्य घेऊनच आम्ही भाजप महिला आता पुढे झालेलो आहोत। महिलांसाठी जे मोदी सरकारनं केलेलं आहे ते अक्षरशः म्हणजे कौतुकास्पद आहे। त्यामुळं महिला वर्ग हा नेहमी भाजपच्या बरोबर आणि आता महायुतीचे उमेदवार संजय दादा मंडलिक हे आहेत, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे साथ देणार आणि ह्या वेळेला भाजप महायुतीचे सरकार येणार हे मात्र नाही। उमेदवार बघायला गेलं तर शिवसेनेचे आहेत, पण महायुती म्हणून बीजेपी आता जास्तीत जास्त स्टँड घेतलेला बघायला मिळत आहे। पद्धतीने काम करतायत कारण महिला आघाडी म्हणून तुम्ही काय कशा पद्धतीने यंत्रणा लावली आहे? महिला आघाडी म्हणजे महिलांच्या घरोघरी म्हणजे योजना ज्या आहेत त्या तळागाळात पोहोचवण्याचं काम मोदी सरकारनं केलेलं आहे। त्या पद्धतीनं आम्ही भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून मी प्रत्येक घरोघरी आमची टीम सक्षम आहे काम करण्यासाठी आणि त्यामुळं मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी संजय दादा मंडलिक यांना विजयी करणं हे आमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न आम्ही सत्यात उतरणार आहे। तुम्ही पण कोल्हापूरच का? कोल्हापूर। काय म्हणता? काही नाही, आता 2024ची होऊ घातलेली ही निवडणूक ही युती सरकार आहे आणि युती सरकार देशात मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्व आज हा महिला मेळावा म्हणजे खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि संजयदादा मंडलिक हे आमचे उमेदवार आहेत। संजयदादा मंडलिक बोलत नाहीत, पण आपल्या कृतीतनं ते काम करून दाखवतात। ते तळागाळातल्या लोकांबरोबर, शेतकरी लोकांबरोबर त्यांचे जवळचे अगदी संबंध आहेत आणि राजकारण म्हणजे काय आहे ते बाळकडू त्यांनी आईच्या पोटातच घेतलंय म्हटलं तरी हरकत नाही, कारण राजकारण हे त्यांच्या घरातच होतं आणि त्याच्यामुळे ते निश्चितच काम चांगलं करतात आणि करत राहतील आणि आम्हा सर्व महिलांचा, सर्व कोल्हापूरवाल्यांचा त्यांना पाठिंबा असेल। काय सांगा? तिसऱ्यांदा जर नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं असेल तर संजय मंडलिक साहेबांना 100% कोल्हापूरमधून मतदान करून आम्ही लोकसभेत खासदार म्हणून त्यांना पाठवू अशी ग्वाही आमच्या महिलांतर्फे त्यांना देतो। संजय मंडलिक साहेबांचा विजय असो, आपकी बार मोदी सरकार। मॅडम नमस्कार। नमस्कार। प्रणोती महेश पाटील, कोल्हापूर। कोल्हापूर भाजप महिला जिल्हा उपाध्यक्ष। काय बीजेपीने चांगला स्टँड घेतलाय?
हो घ्यायलाच पाहिजे आणि आमची सीट येणार ही नक्की कसं काय येणार की कसं काय कसं काय म्हणजे कारण जोर आमचा आहे बीजेपीचं काम बोलतोय मोदींनी इतकं केलेलं आहे कोविडच्या ह्याच्यात महिलांसाठी महिलांना एवढा सपोर्ट केलेला आहे आणि मोदींसाठी ही सीट निवडून येणं आमच्यासाठी पण महत्त्वाची आणि मोदींसाठी पण महत्त्वाची आहे आणि जय श्रीराम. मावशी नमस्कार. तुमचं गाव कुठलं? तुमचं गाव आमचं पन्हाळा जूर पन्हाळ्यावर इकडं आलं जूर फॉर्म भरायला. जूर हा? हे बनवायचं काय वाटते मोदी निवडून येते मोदींना परत यायचं काय यायचं आहे का बरं का प्रगती केली प्रगती केली आहे. महिलांच्या प्रगतीसाठी हा. मोदी सरकारच यायला पाहिजे. आहे का येईल काय असं वाटतं? येणार काय इकडचे तुमच्या तिकडे आता पन्हाळा म्हणजे धैर्यशील माने नाही नाही हा. मोदी सरकारच मोदी सरकार जे कोण असेल ते मोदी मोदी सरकारच बरं. मोदी. बोला काय म्हणता? माझं नाव छाया मनोहर ननवरे. मला BJPमध्ये आवड आहे कामाची पण आणि आता सरकार आपलं येणारच आहे. कसं काय कसं काय म्हणजे मोदीजींनी भरपूर महिलांसाठी जे काम पोचवले सगळ्यांच्या घरोघरी हा. त्यासाठी मोदीजी येणं महत्त्वाचं आहे. हा. तुमचं गाव कुठलं? जूर जूर कुठं आलं? पन्हाळ्याविषयी पन्हाळ्याकडे आलाय. किती वाजता आलाय सकाळी? आम्ही सकाळी 7 वाजता आलाय. 7ला नाही 7ला घरातनं निघाला 8ला आलो 8ला आलाय. बरं कसं काय आला इकडे एवढ्या लांब? कसं काय आलं हा आम्ही आलो या देव आणलं माहिनी म्हणून आलो या हा आमचं मोदींनी आम्हाला आपलं संरक्षण सगळं करावं. हा. आम्ही त्यांचं अन्न पाणी खातोय सगळं करतोय. आमची मुलं बाळं सगळी सुखी ठेवावी त्यांचे संरक्षण साहेबांनी करावं. कुणासाठी आलाय तुम्ही आता इकडे? मोदीसाठी चालू मोदीसाठी आलाय. होय मोदीसाठीच काय सांगता? होय हा मोदीसाठीच आम्ही आलोय. आमच्या मुलाबाळांनी काय केलं संरक्षण मोदींनी? हा काय केलं? काय केलंय आम्हाला खाणं पिणं दिलं या हा काय केलंय हा 5 वर्ष झालं आता हा फुकट होय पेन्शन आता आपल्या आम्हाला आता झालोय आम्ही आता आमच्या पेन्शनी चालू कराव्या हा. मोदींनी या. नमस्कार. कुठलं गाव? आमचं गाव उंडरी. आम्ही इथं रिंग रोडला राहतोय. बर मोदी सरकार आल्यामुळं हा म्हणजे त्यांना अजून अवधी पाहिजे आहे आणि आता परत ते यावेत कारण वातावरण त्यांनी काय का कोल्हापुरातलं? कोल्हापुरातलं वातावरण चांगलं आहे. फक्त आता कोल्हापूरचे रस्ते वगैरे छान झाले की सगळं चांगलंच आहे आणि पाणी एवढं मिळावं. कोण करणार हा? मोदी करणार. कधी? मोदी सरकार करणार की हा. आल्यानंतर करणार हो. आता केलं की आता आतापर्यंत म्हणजे त्यांनी चांगले काळे धंदे बाहेर काढले. तिकडे लोक म्हणाले महागाई वाढली आहे, हे काय वाढली नाही आता बघा मोदींनी- इकडं हे झालं इकडचं काढलं की इकडं हे होणारच तसं होतंच ते हा. तसं होणार पण परत एकदा मोदी यायला हवे. तुम्ही कुणाच्या आता इथे हा? फॉर्म भरायला? हा? आम्ही मंडलिक सभेचे फॉर्म भरायला आले. बीजेपी भरपूर महिला आल्या तिकडे. होय भरपूर आलेत. हा. म्हणजे मोदीच हवे आहेत आम्हाला बाकीचं काय नाही पण मोदी हवे आहेत. उमेदवार कुठलाही उमेदवार असो मोदी कुठलाही असू दे, पाहिजे. मोदी उमेदवार पाहिजे. कोणीही असो मोदी परत राज्यात आलेच पाहिजेत. देशात पंतप्रधान झालेच पाहिजे. म्हणून आलाय? हो. तुमचं गाव कुठलं? माझं गाव हेच आहे, कोल्हापूर. कोल्हापूर. हो. या. नमस्कार. कुठलं गाव? कोल्हापूर सगळे कोल्हापूर? बर कोणाचा फॉर्म भरायला? संजय मंडलिकांचं ना मंडलिकांचा. काय वातावरण? आता वातावरण पुढचं एवढं काय बोलायला येणार नाही मला काय मोदी येतील का परत निवडून? येणार ते का बरं? येणार म्हणलं आता काय होईल. हा कसं काय निवडून येते? येणार स्कीममध्ये किती महिला आलाय तुम्ही? भरपूर आले. भरपूर जणी आलाय. 27 30 काय सांगताय? नमस्कार. कुठलं गाव? रेवारपेठ इथलंच कोल्हापुरात नाही. होय कसं काय आलं इकडं? कसं काय आलं हा फॉर्म भरायला? होय हा कुणाचा? मंडी काय वाटतं? काय प्रश्न केला? कसं मी काय? मंडलिक साहेबांच्या महायुतीच्या प्रचारासाठी आलेली आहे. हा तेव्हा आमचं मत त्यांनाच आहे आणि त्यांनाच आम्ही निवडून देणार आहे. त्यांचं कार्य बरंच आहे म्हणून हे आम्ही सगळे रेवारपेठेतून धनश्री तोडकर सचिन तोडकर काय म्हणला? मेन मोदींचंच कार्य हे आहे आणि केंद्र ह्याच्यातनं आलं तर मग खाली पण आपलंच पाहिजे ना हा. म्हणून आम्ही हे करतो हा. पाठिंबा देतो. हा. तुम्ही मोदींचा फोटोच घेऊन आलाय? मोदीचं मोदी काय हा? माझा मोदी घेऊन बसलो. काय सांगताय? हा बोला. माझा मोदी चालले.
काय म्हणायचं काय वातावरण मोदींचं हा आहे का राहुल गांधींचा आहे? नाही नाही मोदींचा आहे मोदींचा आहे. कसं काय हो? लोक म्हणायला लागलेत की तिकडे महागाई वाढली आहे, बीजेपीने देश एवढा हे केला आहे, असं नाही केलं. महागाईबद्दल पण त्यांनी जरा हे करायला पाहिजे लोकांना. गोरगरीब उपाशी मारायला आले. हां. महागाई पण त्यांनी काहीतरी उपाय करायला पाहिजे मोदींनी. गॅस वाढलाय तेवढा. आता गॅस कसा आहे फक्त तुमचं निवडणुका होईपर्यंतच गॅस स्वस्त होणार नंतर आणि दर वाढणार आहेत. हां. मग मोदींचा फोटो घेऊन काय बसलाय? हो काय सांगाल? काय नाही आता आम्हाला शिंदे साहेबांनी सगळ्यांनीच आता आम्हाला म्हणजे भरपूर हे केले मदत केली. आता आमचं CRP जर म्हणलं तर आमचं मानधन वाढवलेलं 3,000चं 6,000 केलं. 3,000 मध्ये आम्हाला अजिबात काय परवडत नव्हतं. आम्हाला 3,000चं मानधन 6,000 केले CRPचं आम्हाला. ते आता आम्ही बचत गटच आम्ही सगळे आलोय ना. आता आम्ही CRP आता आम्ही घेऊन आलोय. महिला पेन्शन सुद्धा वाढली आता 3,000 झाली आता पेन्शन सुद्धा झाली. हे केलंय 50% सीटवरती देण एसटीच हे केलंय. परत मग बचत गटांना आर्यप मिळत होता 15,000 तो 30,000 केला आता. बचत गटांना भरपूर सोयी वगैरे आहेत. लेख ती जी योजना कुणाचा फॉर्म भरायला मंडलिकांचा का मानेंचा कुणाचा आला का दोघांचा? संजय आम्ही CM दोन्ही पण म्हणते. बरं. आम्हाला मदत केली. निवडणूक झाल्यावर गॅस वाढणार म्हणतंय. होय वाढणार. सगळं वाढवतात हळूहळू सगळं वाढवतात. होय. होय हे निवडणुका होईपर्यंतच एवढा हे असते. नंतर काय दादच घेत नाहीत. मग काय करायचं आता? काय नाही तसं नाही करायला पाहिजे. निवडून तर द्यायलाच पाहिजे ना. मत्र कुजून काय करायचं आहे. हां. द्यायलाच पाहिजे निवडून. हां. सगळं हळूहळू नंतर वाढवतात. महागाई कोण वाढवायला लागली हो? हा कोण वाढवायला लागली महागाई? सरकार कुठलं सरकार? मोदी सरकार. मोदी सरकार. या मावशींचं हे भारी आहे. मोदींचा फोटो घेऊन बसल्यात, मोदींचा प्रचार करायला लागल्यात, मोदीच गॅस वाढवते. सगळं आम्ही तुम्ही मोदीला सांगा. हा मोदीने ऐकायला पाहिजे ना. ह्याच्यावर मोदीने विचार करायला पाहिजे हो. आजकाल सर्वसामान्य लोक जरा बरी आहेत. गोरगरीब कसं महागाई किती झाली आणि रेशनचं धान्य काय सगळीच खात्यात असं काय नाही हो. ते चांगलं पण नाही आहे. आता तर 5 वर्षांनी देणार म्हणून पेपरला आले. त्याचा देऊन काय उपयोग आहे का? रेशनचं धान्य तांदूळ वगैरे सगळं. हा तांदूळ तर मोठा भात कोण खात नाही. गहू टोकी किड्याने भरलेले असतात, आळ्या असतात. मग कोण पाहिजे आता? पंतप्रधान कोण पाहिजे? नाही ह्यांनी याच्यावर विचार करावा. हे लोक असे आमची एक तक्रार आहे. आम्हाला करायला पाहिजे. आज गोरगरीब लग्न कार्यांना काय करणार? श्रीमंत लोक घालणार, इकडचं तिकडं करणार, लोकांना फसवणार, हे असं सोनं घालणार. गोरगरीब काय करणार? त्यांनी काय खोटंच घालून सगळी हाऊस काढायची काय? हे सांगा मोदींना. 10,000 झाले. 73,000 परवडत नाही. आता आम्ही तिकडे जातच नाही. तर आपण कोल्हापुरातील गांधी मैदान इथं आहे. महिलांच्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. खरं बघायला गेलं तर महायुती आघाडीचा फॉर्म भरण्यासाठी ह्या महिलांनी केलेली ही गर्दी आणि KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांच्या जाणून घेतलेल्या या प्रतिक्रिया. खरं बघायला गेलं तर आजपासून प्रचार खरा सुरुवात होईल. फॉर्म भरल्यानंतर जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा सुरुवात होईल. BJPच्या ह्या सगळ्या महिला आहेत आणि BJPनं चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर तसेच हातकणंगले इथं स्टँड घेतलेलं दिसत आहे. महिलांच्या माध्यमातून प्रतिक्रियेच्या माध्यमातून हे बघायला मिळत आहे. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून सगळे जे काही निवडणुकीचे अपडेट आहे ते आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तुर्तास तरी या व्हिडिओ समेत इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील समे अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.